सो हा ब्लॉग असणार आहे आमच्या डेजबद्दल, कॉलेज डेजबद्दल, जे की ब्लॅक अँड व्हाईट डे, ट्रेडिशनल डे आणि नंतर साडी डे असणार आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे डेजसाठी, कारण 3च डे असणार आहेत आमच्या कॉलेजमध्ये. मी हे ब्लॅक अँड व्हाईट वेअर केलं आहे. त्यानंतर माझे फ्रेंड्स मला भेटले कॉलेजमध्ये. मी त्यांच्यासोबत व्लॉग घ्यायचा प्रयत्न केला, पण ते खूप कॉन्शियस होते, कॅमेरा कॉन्शियस झालेले. त्यानंतर हाय बोलायला मी त्यांना सांगितलं. ही वैष्णवी आहे, ही गायत्री आहे, त्यानंतर ही दिव्या आहे, त्यानंतर ही सानिका होती. खूप कॉन्शियस झालेल्या त्या. मी कॅम्पसचा जरासा एक लुक घेतला कॉलेजमध्ये. त्यानंतर जरा आम्ही फिरलो कॉलेजमध्ये. डायरेक्टली सेकंड डेला मी माझ्या साडी ट्रेडिशनल डेच्या लुकची तयारी करत होते. सो ही ज्वेलरी मी पिक केलेली आणि पूर्ण लुक आता तुम्ही पाहालच पुढे. सो स्टे ट्यून, लगेचच पाहाल. त्यानंतर ओके गाईज, सो तुम्ही बघू शकता मी अशी परफेक्ट साडी झाली आहे. माझी ड्रेप मम्माने केली आहे आणि मेकअप आणि हेअर्स मी केले आहेत. आम्ही काय एवढं भारी नाही, प्रो नाही करत, बट ओके केलं आहे. आणि कॉलेजमध्ये बघूया मला काही क्लिप्स मिळतात, बट मला वाटत नाही भेटतील अशा काही क्लिप्स. सो आपण तुम्ही बघितलंच असेल ज्वेलरी आणि इन डिटेल मी टाकलं आहे आधीच्या क्लिप्स. सो तुम्हाला जर ट्रेडिशनल डेचं बघायचं असेल तर तुम्ही कंटिन्यू करा. थँक्यू. आणि काल ब्लॅक अँड व्हाईट डेचं पण मला नंतर बॅकअप व्हिडिओ असा करता आला नाही, सो त्यासाठी बट सॉरी. आणि ओके, उद्या आपण बघूया ट्रेडिशनल डेला मी काय वेअर करते, कसं काय कॉलेजमध्ये बघूया. सो स्टे ट्यून, मी काय आता सांगत नाही आहे. सो हा सगळा गोंधळ ट्रेडिशनल डेचा आहे. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. अँड आमच्या कॉलेजमध्ये हे ॲन्युअल फंक्शनसारखं सेलिब्रेट केलं जातं. प्राईज डिस्ट्रीब्युशन असतं स्पोर्ट्सबद्दल वगैरे. सो आमच्या क्लासमधल्या काही जणांचं पण होतं, मी ते शूट केलं. त्यानंतर हे ह्यांनी लुक केला होता. हे दोन्ही माझे फ्रेंड्स आहेत. हे मला नंतर समजलं की हे दोन माझे फ्रेंड्स आहेत. ज्यावेळी ते माझ्या समोर आले तोपर्यंत मला खरंच माहीत नव्हतं की ते कोण आहेत. सो सानिकाला तुम्ही आता पहा. सानिकाला सगळ्या टीचर्सने फोटो काढायला सांगितले होते. ती खूप इरिटेट झाली होती, पण काय करणार. सो ह्यातील एकाने, ह्या दोघांमधील एकाने आमच्या सरांना सुद्धा उचलून घेतलं होतं. तुम्ही बघू शकताय का, ते बघा, त्यांना खाली ठेवलं. खूप मजा करत होते. शो स्टॉकर होते ते खरंच, आणि खूप त्यांनी मेहनत घेतली होती हा लुक करण्यासाठी. हॅट्स ऑफ. उत्सव 2022 या 22-23 वार्षिक क्रीडा महोत्सवात पारितोषिक वितरणासाठी आज आपण इथे जमलो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय विजयकुमार वळंजू साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर पूर्वा संतोष परब SY BCom, पूर्वा संतोष परब श्रेयस फुले TY BCom, प्रथम क्रमांक पटकावलेला आहे अविद्यार्थ्याने. द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे प्रथम. सो हे इथे प्राईज डिस्ट्रीब्युशन चालू होतं आणि इथे माझ्या फ्रेंडला सुद्धा प्राईज भेटलेलं, जो की एक राक्षस झालेला. त्यानंतर खूप सारे प्राइजेस भेटले खूप जणांना. आम्ही नव्हतं पार्टिसिपेट केलं कशातच, आम्ही सायन्स डेला करणार होतो. त्यानंतर आम्ही इथे खूप वेळ थांबलो, कारण पुढे एक डान्ससारखं सुरू होणार होतं आणि हे सुरू झालं पण. पहा किती गोंधळ आहे, कारण आम्हाला हेच एक एन्जॉय करायला भेटतं. बाकी आम्हाला असं गॅदरिंग टाईप काहीच नसतं कॉलेजमध्ये. सो डेजलाच आमची खूप सारी मजा असते आणि कॉलेजमधली सगळी मुलं ह्याच्यातच खूप मजा करून घेतात. फोटो सेशन्स, डान्स, सगळंच.
त्यानंतर मला पण जायचं होतं, माझ्या फ्रेंडलाही जायचं होतं, पण आम्हाला व्हिडिओज घ्यायचे होते, फोटोज क्लिक करायचे होते, त्यामुळे आम्ही जास्त नाही गेलो आतमध्ये, कारण मग व्हिडिओ कोण घेणार. त्यामुळे आम्ही पाठीच उभ्या राहिलेलो. आणि ते खूप गोंधळ चालू होता, खूप ट्रेंडिंग सॉंग्स लावलेली इंस्टाग्रामवरची, जी रील्सवरती फेमस होत असतात ती सगळी लावली. त्यामुळे सगळेच खूप एनर्जेटिक आणि एक्सायटेड होते अँड खूप फनी अनाऊन्समेंट करत होते. सर सगळे म्हणत होते की आवाज नको आहे, गोंधळ नको आहे. कसं शक्य आहे? आम्ही खूप हसत होतो ह्याच्यावरती. ते सांगत होते की शांत नाचा, शांत नाचा. कसं नाचणार ना शांत? त्यामुळे खूप त्यांचा एक फनी कल्लोळ चालू होता सरांचा पण. सर पण नाचायला आलेले, पण नंतर म्हणाले की राहू देत, आम्ही जातो पाठी, आणि गेले पाठी. तर तुम्ही पाहू शकता की खूप वेळ हे चालू होतं. सर म्हणत होते की 10 मिनटं, हां 10 मिनटं, पण कोण हलतच नव्हते आणि एवढ्या मुलांना बाहेर कसं काढणार. सो सरांना पण समजत नव्हतं की नेमकं करावं तरी काय. पण DJ थांबवत होते की मुलं तिथे जाऊन गर्दी करत होते. सो काही हे थांबायचं नाव घेत नव्हतं. सो आम्ही ठरवलं की आता निघूया आणि बाहेर फोटोशूट करूया, कारण खूप वाजलेले. आम्ही 9 वगैरे वाजता कॉलेजमध्ये आलेलो आणि आता 1:30 वाजला होता आणि आम्हाला 2-2:30पर्यंत घरी जायचंच होतं, कारण माझ्या फ्रेंडला लांब जायचं असतं अँड ती लोकल नाही आहे. लोकल आहे पण जरा लांब आहे, मी लोकल आहे. सो तिला जायचं होतं घरी आणि आम्हाला फोटोज पण काढायचे होते, कारण आम्ही फोटोज वगैरे काढलेच नव्हते सकाळपासनं. सो आम्ही इथून जायचं ठरवलं. त्यानंतर मी आमचा एक छोटासा लूक घेतला. तिला मी सांगते माझ्याकडे बघ बघ म्हणून. ती पण क्लिप्स घेण्याच्या नादातच होती. तिला वाटलं मी सेल्फी काढते, पण व्लॉग होता हे मी तिला नंतर सांगितलं. त्यानंतर आम्ही पुन्हा थोडीशी क्लिप घेतली आणि आम्हाला पण निघावंसं वाटत नव्हतं, कारण सगळीजणं एन्जॉय करत होती. लास्ट मोमेंटपर्यंत वाटत होतं की आता निघूया, आता निघूया, आपण पण नाचायला जाऊया, थोडा वेळ नाचून येऊया. पण आमच्या क्लासमधले कोणच नव्हते तिथे नाचायला, तर आम्ही दोघीच कशा नाचणार. सो आम्ही निघालो. पण निघायच्या आधी थोडा वेळ मला हा फ्रेंड भेटला. ह्याला तुम्ही ओळखलत का? हा तोच आहे जो राक्षस होता तिथे बनलेला. सो हा लूक चेंज करून आला होता, अगदी नॉर्मल, अगदी हँडसम बनून आला होता. सो हा माझा फ्रेंड होता शंकर, ज्याला प्राईजसुद्धा भेटलं होतं, जो की माझा भाऊ आहे. आणि त्यानंतर आम्ही पुन्हा थोडीशी क्लिप घेतली आणि त्यानंतर धिंगाणा सुरू होता अक्षरशः. सो आम्ही म्हटलं की आता बास, आता निघूया. सो तुम्ही आता पुढे फोटोज बघा आणि थँक्यू फॉर वॉचिंग.